ओपन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करंट अफेअर्सचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे 47व्या नंबरचे सचिव आहेत। लखबीर सिंग लांडाला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे? लखबीर सिंग लांडाला आपल्या भारत या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे। प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही औषध क्षेत्रातील योजना आहे। 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कुमार गटाच्या 42व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे? कुमार गटाच्या 42व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात महाराष्ट्र या राज्याने पटकावले आहे। ते पण सलग 9व्यांदा पटकावले आहे। देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठपर्यंत सुरू करण्यात आली आहे? देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे अयोध्या ते दरभंगा दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। हा दिन खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे। महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? महाराष्ट्र राज्यातील 100 इतकी कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत। इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपॉस्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? इस्रोने आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोस्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच रजनीश शेट यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे। 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली प्रथम स्थानावर आहेत। राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट्स निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती हिंगणघाट नगर परिषदेने केली आहे। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास सिंगापूरच्या धर्तीवर करण्यात येणार आहे। NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात UPI द्वारे झालेल्या व्यवहारात किती टक्के वाढ झाली आहे? NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात UPI द्वारे झालेल्या व्यवहारात 59% इतकी वाढ झाली आहे। 2023 मधले व्यवहार 117 अब्ज डॉलर इतके झाले आहेत। डिसेंबर 2023 मध्ये देशात एकूण किती लाख कोटीचे GST संकलन झाले आहे? डिसेंबर 2023 मध्ये देशात 1.64 लाख कोटीचे GST संकलन झाले आहे। दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी S सुरेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे। भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे? महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे। या पिकाखालील क्षेत्र 2,38,000 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे। अलीकडेच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण झाले आहेत? दीप्ती शर्मा या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केले आहेत।
नुकतेच कमलाताई परदेशी यांचे निधन झाले त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? नुकतेच कमलाताई परदेशी यांचे निधन झाले त्या मसाला क्वीन या नावाने प्रसिद्ध होत्या. त्या अंबिका मसाला केंद्राशी संबंधित होत्या. फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले? फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद मॅग्नस कार्लसन ने पटकावले. ही स्पर्धा उझबेकिस्तान या देशामध्ये पार पडली. फेलिक्स त्सेकीदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? फेलिक्स त्सेकीदी यांची काँगो या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो? 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड झाली आहे. 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहे? 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत. महाराष्ट्राने 8 सुवर्ण पदके जिंकली आहेत. ही स्पर्धा अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली? वयाच्या 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा झारखंड या राज्य सरकारने केली. संतोष झा यांची कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? संतोष झा यांची श्रीलंका या देशाच्या उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्याने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाय भारत मॅटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्हाय भारत मॅटर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर एस जयशंकर हे आहेत. SLIM स्लिम ही चंद्रयान मिशन कोणत्या देशाची आहे? SLIM ही चंद्रयान मिशन जपान या देशाची आहे. भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहे? भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश 1 जानेवारी 2024 पासून स्वीकारणार आहे. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? अयोध्या रेल्वे स्टेशनला आता अयोध्या धाम असे नाव देण्यात आले आहे. अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे? अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF महासंचालकपदी अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISF महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नीना सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CISF महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या नीना सिंह ह्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी राहुल सरगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 37वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 37वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी CS राजन यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी संजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. ChatGPTच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहेत? ChatGPTच्या धर्तीवर देशात भारत GPT हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते शरद पाटील यांचे निधन झाले ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? ज्येष्ठ समाजवादी नेते शरद पाटील यांचे निधन झाले ते धर्मनिरपेक्ष जनता दलाशी संबंधित होते. ते मिरज या मतदारसंघाचे 2 वेळा आमदार होते. कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सून क्यून यांचे निधन झाले? दक्षिण कोरिया या देशातील. त्यांच्या पॅरासाइट चित्रपटाला 2020चा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना चंदीगड या ठिकाणी करण्यात आली आहे. सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? सध्या चर्चेत असलेला
गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प भूतान या देशाचा आहे. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे. या युद्धनौकेचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या युद्धनौकेची लांबी 163 मीटर इतकी आहे, तर वजन 7400 टन इतके आहे आणि या युद्धनौकेचा वेग 30 मैल प्रति तास इतका आहे. हेमंत कोटलवार यांची केंद्र सरकारने कोणत्या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? हेमंत कोटलवार यांची फिनलँड या देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. ते मूळचे महाराष्ट्र राज्यातील लातूर या जिल्ह्यातील आहेत. भारत आणि रशियाने कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे? भारत आणि रशियाने तमिळनाडू या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. कोणत्या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? जपान या देशाच्या कोयासन विद्यापीठाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पुणे येथील 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पदवी आणि डिप्लोमाधारक बेरोजगारी लोकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पदवी आणि डिप्लोमाधारक बेरोजगारांना लोकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कर्नाटक या राज्याने सुरू केली आहे. बॉम्बे टॉक्स एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बॉम्बे टॉक्स एक्सचेंजच्या अध्यक्षपदी प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? वीर बाल दिवस 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशातील सर्व काळे मॅलेनिस्टिक वाघ कोणत्या एकाच व्याघ्र प्रकल्पात आहेत? देशातील सर्व काळे मॅलेनिस्टिक वाघ सिमलीपाल या व्याघ्र प्रकल्पात आहे. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा या राज्यामध्ये आहे. तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात कोठे साजरा केला जातो? तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात ग्वाल्हेर या ठिकाणी साजरा केला जातो. या महोत्सवात एकाच वेळी 1600 तबलावादकांनी तबलावादनाची नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे. 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली? 85वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा गुवाहाटी या ठिकाणी पार पडली. चिराग सेन या बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता ठरला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात किती खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात 140 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक खाजगी विद्यापीठ गुजरात या राज्यामध्ये आहेत, 28 इतके आहेत, तर महाराष्ट्र या राज्यात 15 इतके आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर प्रथम क्रमांकावर रशिया हा देश आहे. रशियाचा महागाई दर 7.5% इतका आहे, तर भारताचा महागाई दर 5.6% इतका आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे? केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात राजस्थान या राज्यात सर्वाधिक कारागृह आहेत. राजस्थान या राज्यात 146 इतके कारागृह आहेत. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? डॉक्टर सादिका नवाब यांना उर्दू या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना राजदेव की अमराई या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे? पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
अलीकडेच डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अलीकडेच डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे निधन झाले ते साहित्य या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील करवती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील करवती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे? 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात अमेरिका या देशात झाली आहे. ती 70% कपात झाली आहे. 2023 या वर्षासाठीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2023 या वर्षासाठीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णकांत खोत यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या रिंगण कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2023 मध्ये 24 भाषेतील साहित्य पुरस्कार जाहीर झाले. कोकणी भाषेतील साहित्य पुरस्कार प्रकाश पयेकर यांना मिळाला आहे. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार नियोजन ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना जाहीर झाला आहे. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना जाहीर झाला आहे. 2023 या वर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? 2023 या वर्षी एकूण 26 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रिकेटसाठी मच्छम्मी यांना तर तिरंदाजीसाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी आणि बुद्धिबळ या स्पर्धेत आर वैशाली यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळला आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळला आहे. क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 कविता सेल्वाराज यांना जाहीर झाला आहे. रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? रमण सिंह यांची छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. जसकिरत सिंह यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे? जसकिरत सिंह यांना गोल्फ खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? IPL 2024 हंगामामध्ये हर्षल पटेल या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे. ही बोली 11.75 कोटी इतकी होती. 2023 मध्ये परदेशातून नागरिकांनी पैसे पाठवण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? 2023 मध्ये परदेशातून नागरिकांना पैसे पाठवण्यात भारत हा देश प्रथम क्रमांकावर आहे. 2023 या वर्षी 125 अब्ज रुपये भारतात पाठवण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. अब्देल फतह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? अब्देल फतह अल सिसी यांची इजिप्त या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. यांची निवड सलग तिसऱ्यांदा झाली आहे. कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 20 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? भारतात सुरत या ठिकाणी जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. हे संकुल डायमंड फोर्स इमारत सुरत या ठिकाणी आहे. देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे? देशातील सुरत या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहेत? भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
हेथम बिन तारेक हे भारत भेटीवर आलेले कोणत्या देशाचे सुलतान आहेत? हेथम बिन तारेक हे भारत भेटीवर आलेले ओमान या देशाचे सुलतान आहेत. ओमानचे सुलतान 26 वर्षांनंतर भारतात आले आहेत. मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती रिजुलू मैनी ह्या ठरल्या आहेत. केंद्र सरकारने 2023-24 मध्ये किती लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी दिली आहे? केंद्र सरकारने 2023-24 मध्ये 17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी दिली आहे. 17 लाख टन. जागतिक धम्म परिषद कोठे पार पडली? जागतिक धम्म परिषद मुंबई या ठिकाणी पार पडली. महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर फुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर फुटी विरोधातील कायदा करण्यासाठी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे? ऑडी मुंबई या उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे. 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष होते प्राचार्य रंगनाथ पठारे. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. या विद्यापीठाचे नाव समस्का सारस्का आदिवासी विद्यापीठ असे आहे. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर तारा भवाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश होणारा भारत 28वा देश आहे. रवींद्र बर्डे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? रवींद्र बर्डे यांचे नुकतेच निधन झाले, ते अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. केंद्र सरकारने CBIच्या उपमहासंचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? केंद्र सरकारने CBIच्या उपमहासंचालकपदी जितेंद्र सिंह मीना यांची नियुक्ती केली आहे. युएनओच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? युएनओच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात 9.2% इतके कुपोषणाचे प्रमाण आहे. भारतात कुपोषणाचे एकूण प्रमाण 28.7% इतके आहे. सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात 42.3% इतके आहे. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार रमेश पुणेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. रेश्मा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. विष्णुदेव साय हे कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहे? विष्णुदेव साय हे छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरले आहेत. तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे? तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस देणारी महालक्ष्मी योजना सुरू केली आहे. 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन 11 ते 13 डिसेंबर 2024 दरम्यान करण्यात आले होते. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी दत्तात्रय पडसलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या कंपनीने AI प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे? गूगल या कंपनीने AI प्रोजेक्ट जेमिनी लॉन्च केले आहे. केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे? केंद्र सरकारने कांदा या पिकावर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणाच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे? महाराष्ट्र राज्यातील
पेन ठिकाणच्या श्री गणेशाच्या मूर्तीचा समावेश भौगोलिक मानांकनात झाला आहे. टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? टाइम मासिकाने 2023चा पर्सन ऑफ द इयर म्हणून टेलर स्विफ्ट यांची निवड केली आहे. महाराष्ट्र राज्यातील नुकतेच किती वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहेत? महाराष्ट्र राज्यातील 9 उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाले आहेत. जालन्याची ज्वारी, तुळजापूरची कवडीच्या माळा, बदलापूर आणि बहाडोलीची जांभूळ यांना GI टॅग प्राप्त झाले आहेत. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रशांत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.